इंदापूर हा कृषी मंत्र्यांचा तालुका आणि त्याच तालुक्यातील शेतकऱ्यांवर आता या ठिकाणी आंदोलनाला बसण्याची वेळ आली आहे, तेही पाहण्यासाठी. आता मी सध्या सिंचन भवन परिसरात आहे पुण्यातील, आणि या ठिकाणी दौंड तालुक्यातील शेतकरी जे आहेत ते आंदोलनासाठी बसल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. त्यांच्या मागण्या आहेत की दौंड हवेली असेल, बारामती असेल, या तालुक्यांना वेगळा न्याय मिळतोय पाण्याच्या बाबतीत, आणि मात्र इंदापूर तालुक्याला पाण्याच्या बाबतीत वेगळा न्याय मिळतोय. या संदर्भातच आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. काय सांगाल तुम्ही, आज या ठिकाणी आंदोलनासाठी बसलेला आहात, काय नेमकं तुमच्या मागण्या? आमच्या इंदापूर तालुक्यावरती पिण्याचा पाण्याचा व शेतीचा पाण्याचा खूप मोठा अन्याय होत आहे. ज्याप्रमाणे आमची पहिली मागणी आहे, दौंड हवेली बारामती हे 3 तालुक्याला तुम्ही आता तलाव भरताय, ओढणालो भरताय, शेतीला पाणी देताय, तसं पाणी आमच्या इंदापूरला द्या, आमची पहिली मागणी आहे. दुसरं, ज्याप्रमाणे तुम्ही दौंड बारामती आणि हवेलीच्या वितरिकेला पाणी देताय, तशा वितरिकेच्या शेवटच्या टोकापर्यंत म्हणजे 10-10 दिवस पाणी एकाच्या वितरिकेत चालतंय, तसं आमच्या वितरिकेला पाणी द्या. तिसरी मागणी आहे आमची, कलम 144 लागू. ज्या वेळेस इंदापूरला आवर्तन सोडलं जातं त्यावेळेस यांनी 144 कलम व लाईट बंद केली जाते. आमचा मुद्दा एवढाच आहे की 144 कलम व लाईट बंद बारामती दौंड हवेलीची करा, इंदापूरची नाही. दुसरा मुद्दा, कोयता गँग. ज्या वेळेस आमच्या इंदापूरला पाणी सोडलं जातं, फक्त पाणी नावाला सोडतं साहेब. तिथले अधिकारी जे आहेत त्या अधिकाऱ्यांनी भाड्याने लोक आणलेत, त्याच्या हातामध्ये कोयतं येतं आणि त्या कोयत्याने पाईप फोडतात. माझ्या शेतकऱ्यांनी करायचं काय मला सांगा? कोयता म्हणजे हे दहशत माजवचं शस्त्र आहे. गव्हर्नमेंटचीच माणसं या स्वरूपात विभागाने त्यांच्या समस्या शेतकऱ्यांना आडवा गेले तर त्यांची ती पोलीस केस करतात. आणि गव्हर्नमेंट आपल्याला केस आपोआप लगेच शेतकऱ्याला दाणा लावतात. आमचं म्हणणं एकच आहे, ही कोयता गँग पूर्णपणे बंद झाली पाहिजे. जर तुम्ही कोयता घेताय, आम्ही पोलिटिशियनला निवेदन देऊ आणि आम्ही तोही मार्ग अंमलू. आमचं म्हणणं एकच आहे, पाणी आमच्या हक्काचं. एकंदरीतच जर आपण पाहिलं तर बाकीचे जे 3-4 तालुके आहेत त्यांच्यासाठी एक न्याय दिला जातोय, इंदापूरसाठी असं न्याय दिलं जातं असं म्हणायचं. साहेब तुम्ही बघा की बाबा 144 कलम इंदापूर सोडलं तर बारामतीला आहे, दौंडला आहे, हवेलीला आहे. बरं, तिथं कोयता गँग बघितली तुम्ही? नाही. कोयता गँग फक्त इंदापूरला पाणी सोडलं की कोयता गँग. कोयता म्हणजे कोयता गँग पुण्यामध्ये बघितली होती, ऐकली होती, परंतु कोयता गँग दिवसा कॅनलवरती पाईप फोडणारी पहिल्यांदा ऐकाय मिळाले. गव्हर्नमेंटने प्रायव्हेटला म्हणजे आपली कॉन्ट्रॅक्टवर गुंड ठेवलेत. म्हणजे शेतकरी 144 कलम शेतकऱ्यावरती. शेतकरी पाणी नुसतं बघायचं का? आज तिथं परिस्थिती अशी की जनावराला पाणी नाही, माणसाला प्यायला पाणी 500-500 600-600 फूट बोर आहेत, 10 लिटर पाणी देत निघत नाही. आज अशी परिस्थिती, पिकं जळून खाक झालेत. अजितदादा जोपर्यंत होतं जिवंत तोपर्यंत एका फोनवर पाणी येत होतं. आमचा वाघ गेलाय त्यामुळे आमचा हे दिवस आलेत. बाकीच्यांचं काही चलत नाही, परिणाम कुणी असून द्या. आपण जर पाहिलं तर या आंदोलनामध्ये लक्ष्मण हाके देखील सहभागी झाले आहेत. काय सांगाल, खरं तर कृषी मंत्र्यांचा हा तालुका आहे आणि तिथल्या शेतकऱ्यांना पाण्यासाठी इतक्या मोठ्या प्रमाणात वनवन करण्याची वेळ येते. खरं तर दौंड हवेली बारामती तालुक्याला वेगळा न्याय आणि इंदापूर तालुक्यामधल्या या 22 गावांना वेगळा न्याय हे पाणी वाटपाच्या संदर्भात बघताना दिसून येतो. खरं तर भरणेमामांच्या मतदारसंघामधल्या 22 गावातल्या शेतकऱ्यांना इथं सिंचन भवनाच्या दरवाज्यात येऊन आंदोलन करावं लागतं, हे काही कृषी मंत्र्याला शोभणारी बाब नाही. काय त्यांचं नक्की दुखणं आहे, काय त्यांच्या समस्या आहेत हे बघितलं पाहिजे. खरं तर इथं मी आलो, बारामती तालुक्यातल्या दुष्काळग्रस्त गावांच्या समस्या आम्ही ऐकून आहे, पिढ्यानपिढ्या ऐकून आहे. बारामती जागतिक पातळीवर गेली तरी त्या गावातल्या लोकांना शेतीच्या बांधावरती पाणी जाऊ शकलेलं नाही. पण आज इंदापूर तालुक्यातला जिथं पाणी गेलेलं आहे, जिथं खरं पाणी वाटपामध्ये पहिल्यांदा तेलला म्हणजे शेपटाला पहिल्यांदा पाणी जाण्याचा इथला कायदा आहे, पण तिकडं न जाता अलीकडं दौंड हवेली बारामतीमधले ओढे नाले नद्या भरून घेतल्या जातात. पण दौंड तालुक्यातल्या या 22 गावांना पाणी दिलं जात नाही. आणि आत्ता शेतकऱ्यांकडून तर मी वेगळंच ऐकलं की तिथं खाजगी गुंड नेमून कोयता गँग म्हणतात ती शेतकरी खोटं बोलत नाही. शेतकरी जगाला जगवणारा शेतकरी आहे. आणि जर शेतकऱ्यांवरती दादागिरी कोण, ही जर सिंचन विभागाची माणसं, सिंचन विभागानं जर ह्या खाजगी गुंडांना हातामध्ये कोयते घेऊन जर शेतकऱ्यावर पाठवलं असेल तर आम्हाला कायदा हातात घ्यावा लागेल. मग आम्ही सिंचन भवनवरती एकदा येऊ. हा आमचा काय सल्ला म्हणा नाहीतर आव्हान समजा. दत्ता मामा हे बरं नव्हे. आम्ही आज सिंचन भवनला आलोय, आम्हाला भला मोठा मोर्चा काढावा लागेल आणि आम्हाला कायदा हातात घ्यावा लागेल. आज जर शेतातला ऊस जळत असेल, चाऱ्याची पिकं जळत असतील तर आम्ही हा अन्याय सहन करून घेणार नाही. साधारण कधीपर्यंत तुम्ही तुमचं हे जे आंदोलन आहे ते सुरू ठेवणार आहात? आम्ही देशमुख साहेबांना 8 तारखेला निवेदन दिलं,
त्या निवेदनामध्ये देशमुख साहेबांनी सांगितलं ते आता इंदापूरला पाणी फक्त पिण्याला, म्हणजे फक्त पिण्याला पाणी, मग आम्ही करायचं काय? आणि त्यांनी सरळ सांगितलं की 144 कलम लागू, म्हणजे आम्ही नुसतं पाणी पाहायचं, आम्हाला शेतीला आवर्तन मिळलं पाहिजे, हे आमची लाईट बंद झाली नाही पाहिजे, आम्ही इथं आलोय. आणि जर यांनी आम्हाला न्याय दिला नाही तर आम्ही आत्मदहन इथंच करणार. आमचं म्हणणं एकच आहे, आमच्या हक्काचं पाणी, समान पाणी आम्हाला द्या. तुम्ही जर पाहिलं 2008चं तर इंदापुराला सगळ्यात जास्त पाणी वाटपामध्ये त्यांनी भाग घेतला होता. कायद्यामध्ये आमच्या जमिनी गेलेत, आमच्या धरणामध्ये, आमच्या कालव्यामध्ये आमच्या जमिनी गेलेत, धरणामध्ये, उजनी धरणामध्ये आमच्या जमिनी गेलेत. मग आमच्या मान्य आहे का? आमचं म्हणणं एकच आहे, पाणी आमच्या हक्काचं. आपण जर या ठिकाणी पाहिलं तर शेतकरी जे आहेत ते पाण्यासाठी कुठेतरी आक्रमक झाल्याचं चित्र पाहायला मिळतंय. खुद्द कृषी मंत्र्यांचा हा तालुका आणि तेथीलच शेतकऱ्यांना अशा स्वरूपात पाण्यासाठी पुण्यात येऊन सिंचन भवनाच्या परिसरात आंदोलन करायला लागणं ही खेदाची बाब आहे. कॅमेरामन रोहित वनकटेसह मी प्रथमेश तांबे, LS मराठी, पुणे.